नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:55 झाली आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महायुतीमध्ये 277 जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर 2 दिवसात निर्णय होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. भाजपची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नयेत असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुमारे 13 ठिकाणी सभा होणार आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहे. उर्वरित ठिकाणं लवकरच जाहीर होतील असं बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 अशा एकूण 270 जागा लढवणार असून उर्वरित 18 जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत 991 उमेदवारांचे 1292 अर्ज दाखल झाले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार जिसान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 5 उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले कदम हे पहिलेच उमेदवार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होतो आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात एक्झिट पोल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 या कालावधीत प्रसारित करायला प्रतिबंध केला आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व खासगी तसंच औद्योगिक आस्थापनांनी या दिवशी कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करावी. अपवादात्मक परिस्थितीत सुट्टी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान 2 तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी असं यासंबंधी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यात 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत सी विजिल या ॲपवर एकूण 1259 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1250 तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहे. भारत आणि जर्मनीनं युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि त्याच्या मानवतावादी पैलूंबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काल नवी दिल्ली इथं झालेल्या 7व्या भारत जर्मनी आंतरसरकारी सल्लामसलतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युक्रेनमध्ये सर्वसमावेशक शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं सांगितलं. दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धाचा विशेषतः विकसनशील देशांमधील अन्न आणि ऊर्जा सुरक्षेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांवरही चर्चा केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं नियुक्त केलेल्या दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. भारत आणि इटलीनं सायबर स्पेस सुरक्षित करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. काल नवी दिल्ली इथं झालेल्या पहिल्या सायबर डायलॉगमध्ये दोन्ही देशांनी वाढत्या सायबर धोके आणि राष्ट्रीय सायबर रणनीतीवर विचार मांडले. दोन्ही बाजूंनी क्षमता निर्माण उपक्रमांसाठी माहिती प्रणालीच्या सुरक्षेवरही चर्चा करण्यात आली. दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वे आजपासून 7 नोव्हेंबरपर्यंत 195 विशेष गाड्या चालवत आहे. ही सेवा प्रामुख्यानं देशाच्या पूर्वेकडील भागांसाठी नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांवरून उपलब्ध असेल. उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांनी आकाशवाणीला सांगितलं की यावर्षी 1,70,000हून अधिक जागा उपलब्ध होणार आहे. अनारक्षित प्रवर्गात सुमारे 54,000 अतिरिक्त जागांची भर पडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी मधुसूदन गोडबोले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलाय. विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी रोहिणी यांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि तरुण मुलींना वैज्ञानिक बनण्यासाठी प्रेरित केलं असं राष्ट्रपती म्हणाल्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.